शाहनवाज अनस नॉन स्ट्राइक एंड पर शाहनवाज है, स्ट्राइक पर अनस है. अनस आणि शहानवाज यांची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय सज्ज होत असताना. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत केजू मुंडे, तसंच आगासन गावचा खेळाडू, दिवा डोंबिवलीला बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याने मात्र मागील मॅचमध्ये देखील खूप सुरेख स्टार्ट दिली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगले षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. केजू मुंडे सज्ज होतोय आणि ज्या प्रकारे निश्चितच सरांनी उल्लेख केला, या संघाने मात्र NPL सारखा एका मोठ्या स्पर्धेमध्ये दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती जाऊन देखील विजय प्रस्थापित केलेला होता. त्यामुळे निश्चितच या ग्रामीण स्टारकडे कॅपॅसिटी कॅलिबर खूप चांगल्या प्रकारचं आहे. त्यांना मात्र एवढी चांगली संधी ती देण्यात आली आहे निलेश म्हात्रे आणि कंपनीने, आणि निश्चितच त्याचा फायदा ह्या ग्रामीण स्टार संघातील सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे घेताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची सुरुवात या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी केली आहे, खऱ्या अर्थाने निश्चितच या स्पर्धेचा असलेला दर्जा यावरूनच आपल्याला कळतो. महाराष्ट्रातील बलाढ्य संघांना देखील नमवत आपण पाहतो सेकंड मॅच मध्ये प्रवेश करताना कॉन्फिडन्स, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांचा हात विघुरलेला पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये निश्चितच काय होईल, काय घडेल, काय बिघडेल या आपण जरूर पाहणार आहोत. आणि माझ्यासोबत जोडले जातील ते समालोचनासाठी अर्थातच मॅन फ्रॉम मुंब्रा शहजाद सर, जे हिंदीमधून निश्चितच या संपूर्ण मॅचचं धावतं समालोचन आपल्याला जरूर पोहोचवताना पाहायला मिळतील. तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल केजू मुंडे निश्चितच गोलंदाजी मार्कवरून सज्ज होत आहे राईट आर्म विकेटचा मारणी करण्यासाठी. तर फलंदाज आपण पाहतो अनस स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकात 2 खेळाडू असतील ते 38 सर्कलच्या बाहेर सजवण्याची मुभा. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, फ्लिक केला जातो चेंडूला फ्रंटवरती येत असताना आपण पाहतो मिड विकेट झोन मध्ये किंवा स्टिअर केलंय. एका धावेने धावसंख्येसह श्रीगणेश करताना पाहायला मिळेल तो आझमगड UP11 हा संघ. शिवाय मागील मॅच मध्ये ज्या प्रकारे या संघाने समाचार घेतला होता, RA11 मिरर स्पोर्ट्स या संघाच्या गोलंदाजांचा विशेषतः पहिल्या षटकात आपण पाहिलं अँब्रोस सारखा चांगल्या गोलंदाजावरती तब्बल 21 धावा ह्या लगावण्यात यशस्वी झाली होती सलामीची जोडी. आणि पॉवर प्लेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला, कॅपिटलाइज केलं खऱ्या अर्थाने पॉवर प्लेला. पण यावेळी या मॅच मध्ये कशा प्रकारे स्टार्ट करतायत दोन्ही संघांसाठी ही स्टार्ट महत्वाची असेल. सुरुवात ही नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे. आणि ज्या प्रकारे आझमगड UP11 संघाच्या संघनायकांनी देखील पहिल्या मॅचच्या टॉसच्या वेळी सांगितलं आणि नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या वेळी देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला की निश्चितच मॅचच्या स्टार्टिंगला आम्ही समोरच्या टीमवरती प्रतिस्पर्धी संघावरती काहीसा दबाव निर्माणाचा प्रयत्न करू. अवे फ्रॉम द बॉडी काही सॉफ्टस्टिकच्या बरीचशा बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली जी हाताळली गेली. पंचांनी गोलंदाजाला इथे दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना स्वचेंडूच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी एक धाव धावफलकात जरूर ऍड होताना पाहायला मिळते. याचा चेंडू आर्कमध्ये देण्याचा प्रयत्न नाहीये, पिचिंगवरती लक्ष दिलं परंतु लाईन बरीचशी खराब पाहायला मिळाली. अतिरिक्त वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये दिशाहीन गोलंदाजी केजू मुंडे, बराचसा मोठा रनअप आपल्याला केजू मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. असं अवे फ्रॉम द बॉडीचा वारा करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर झालाय परंतु या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी लाईन बरीचशी पण पाहतो स्टिकच्या बाहेरची ती हाताळली जाते. लगातारच 2 येणारे हे स्क्वेअर चेंडू निश्चितच 2 अतिरिक्त धावांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकाला घेऊन जातात ते 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती कोणताही गडी तोपर्यंत गमावलेला नाहीये. यावेळी मात्र नक्कीच कव्हर ड्राईव्ह इथे पेश केली जाते. तसा चेंडू लॉफ्ट जरूर झाला होता परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत बाउंड्री लाईन नजीक, त्यामुळे निश्चितच केवळ 1 धाव जरूर इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची फील्ड सेटिंग पाहायला मिळते. त्याला अनुसरून गोलंदाजी ज्या प्रकारे कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी प्रोटेक्शन दिलं गेलं गोलंदाजाला डीप मध्ये, त्यामुळे त्याच प्रकारची लाईन इथे देखील आपण पाहतोय जी ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन हाताळली जाते आणि फुलर लेन चेंडू जो हाताळला गेलाय केजू मुंडे यांच्या माध्यमातून जे ड्राईव्ह जरी झाली तरी मात्र निश्चितच चौकाराची मात्र तिकडे आपण पाहतोय भीती नसणार आहे जे प्रोटेक्शन डीप मध्ये दिलं गेलंय. यावेळी मात्र स्ट्राईक इथे रोटेट होताना पाहायला मिळेल. अनास स्ट्रायकिंग एंडला येतील. अनाससाठी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सजवलाय. यावेळी मात्र एका आगळ्यावेगळ्या शैलीत केलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र बराच वेळ हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी परंतु हा झेल निसटताना पाहायला मिळतो. चेंडू जातो तो यावेळी फाईनल क्षेत्रामध्ये चौकारासाठी एक लाजवाब चौकार जरूर येताना पाहायला मिळतोय.
पॅडल स्वीप करण्यासारखाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु निश्चितच ज्या प्रकारे फटका खेळला अफलातूनरित्या या 4 धावा अर्जित केल्यात. क्या कहोगे शहजाद सर इस शॉट के बारे में? बिल्कुल, इस शॉट के बारे में मैं ज़रूर यही कहूँगा कि बहुत ही बढ़िया तरीके से स्कोप किया था कि शानदार बल्लेबाज हैं, नो डाउट बल्लेबाज देखकर बल्लेबाजी गेंदबाज को करते हैं, ये इस तरीके की रणनीति के अनुसार उतरे हैं बल्लेबाजी की कमान पर, और नो डाउट अपनी टीम के लिए रनों को जोड़ने में ये बल्लेबाज कारगर इस वक्त साबित होता हुआ. निश्चित सर, निश्चित ज्या प्रकारे लेंथ पाहायला मिळते केशव मुंडेची वारंवार प्रत्येक चेंडूवरती त्याने मात्र फुलर लेंथ चेंडू डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे ओळखलं होतं, त्याचा ब्रँड आहे तो ओळखला होता, त्यानुसार स्वतःला ऍडजस्ट केलं. ज्या प्रकारे आपण सांगितलं की स्कूप फटका आणि नेट किती पाहिजे आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकवर्ड शॉट लेगचा खेळाडू असेल अथवा शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक आहे जो 38 सर्कलच्या आतमध्ये त्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न, त्यांना फक्त इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यशस्वी देखील झाले. यावेळी मात्र नक्कीच मिडाच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जाताना ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. अजून एक येतो शानदार चौकार, पुन्हा एकदा अनाशा बॅटमधून. यावेळी मात्र फ्रंट फुटवर येत असताना खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि 38 सर्कल क्लिअर करत असताना हा चौकार. शरद सर बहुत अच्छी तरह से बैटिंग करते हुए दिख रहे हैं, अनास जो कॉन्फिडेंस से भरी हुई बैटिंग दिख रही है. कहा जाता है ना कि सुना है कि आज समंदर को बड़ा घुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां पर तूफान आया है, उस तरीके की बल्लेबाजी इस वक्त अनस करते हुए. निश्चितच हे वादळ मात्र लवकर थांबवावं लागेल, शमवावं लागेल. या वादळाला आपण मागील मॅच मध्ये देखील पाहिलंय. अरे इलन विला स्पोर्ट्सला एक मोठा धक्का जरूर दिला होता. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या बऱ्याचशा बाहेरच्या चेंडूवरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला नाहीये. बीट होतात फलंदाज अनास. शेवटच्या चेंडूवरती ते मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि डॉट बॉल या षटकाची सांगता करताना आपल्याला पाहायला मिळतो तो गोलंदाज केजी मुंडे. षटक क्रमांक पहिले ते समाप्त होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाफलकावरती लगावली जाते ती तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओवर विदाउट एनी लॉस. यस शहजाद सर, पहले ओवर की हिदायत समाप्ति होती हुई हमें देख रही है और 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. बिल्कुल, एक अच्छी स्ट्रेटेजी के साथ, एक अच्छी प्लानिंग के साथ यूपी की जो टीम है आजमगढ़ से जो बिलोंग करती है, और आजमगढ़ की ये टीम ने एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार किया है. उन्हें पता है कि पहली ओवर में वो अटैक करेंगे तो दूसरी तीसरी ओवर में वो बड़े हिट लगाकर एक विशालकाय टारगेट तक के जरूर पहुंचेंगे. इनकी हिम्मत की दाद देनी होगी क्योंकि इन्होंने जो पहला मुकाबला जीता है, मैं तो कहूंगा इनका कॉन्फिडेंस लेवल लगभग 80% हाई हो चुका है, क्योंकि यूपी की टीम ने महाराष्ट्र की सबसे नामी ग्रामी टीम को पहली मैच में मात दी. वो थी टीम आर्या 11 विनर्स, क्योंकि उसमें सितारों की कमी नहीं थी. हर एक टेनिस क्रिकेट का बड़ा सितारा उनके सामने नजर आया. उन्होंने लक्ष्य रखा था 62 रन, उस 62 रन को वो पार नहीं कर पाए. उनके गेंदबाजों ने यार जैसे यूपी के जो गेंदबाज हैं उनकी गेंदबाजी भी बहुत ही लाजवाब. बल्लेबाजी तो है ही है, लेकिन गेंदबाजों के पास भी जो वेरिएशन है कमाल करते हैं, लाजवाब गेंदबाजी करते हैं. पहली ओवर की समाप्ति के बाद अगर हम रन देखें तो 12 रन बिना कोई विकेट गंवाए. अब तक की साझेदारी विकेटों के बीच में पनपती हुई नजर आ रही है. एक अच्छी पार्टनरशिप बिल्डअप होती हुई नजर आ रही है विकेटों के बीच में. अगर इसी तरीके की पार्टनरशिप अगर बरकरार रही तो रनों की रन संख्या एक ऊंचे स्तर तक के जरूर पहुंचेगी. ओमकार, और एक विशाल का टारगेट सेट करने में यूपी टीम कारगर और सक्सेसफुल हो पाएगी जरूर. शुअर सर, निश्चितच ज्या प्रकारची सुरुवात अटॅकिंग स्टार्ट फिअरलेस क्रिकेट आपल्याला युपीच्या टीमकडून जरूर पाहायला मिळते. यावेळी मात्र गोलंदाज पाहायला मिळतो आहे. गोपेंद्र बोहरा सज्ज होत आहेत. ज्या गोलंदाजाचा नुकताच मी उल्लेख केला मॅचच्या पूर्वी, यातच गोपेंद्र बोहरा ओमान देशासाठी त्यांनी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं आहे आणि ते नुकताच येणाऱ्या T20 इंटरनॅशनल मध्ये देखील ओमान संघासाठी खेळताना खेळाडूला आपण पाहणार आहोत. वन डे इंटरनॅशनल मॅच खेळताना ओमान संघासाठी आपण ज्याला पाहिलंय तर त्या लेदर बॉल क्रिकेट देखील उत्तम प्रकारे खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. डोंबिवलीचा असणारा सितारा, डोंबिवली स्पीड स्टार. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलकाचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूची फेक करतील त्यावर मात्र इथे एकेरी धाव इथे अर्जित केली जाईल. शाहनवाज इथे खूप चांगल्या प्रकारचं काम करतात. एका बाजूने अनस अटॅकिंग स्ट्रोक खेळत असताना त्यांना मात्र केवळ स्ट्राईक रोटेट करून स्ट्रायकिंग एंडला घेऊन येण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करतात. आणि खरं त्यांना पार्टनरशिप काय असतं हे मात्र यावेळी जरूर पाहायला मिळतंय. एखादा फलंदाज जोडीमधील
अटॅकिंग क्रिकेट खेळत असेल तर दुसऱ्या फलंदाजाला नक्कीच शी टँकरची भूमिका त्या ठिकाणी बजावायची असते. आपली विकेट थोडीशी दबावी लागत असते. ती काम इथं खूप चांगल्या प्रकारे करत असताना एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी फलंदाजी पाहायला मिळते. बिल्कुल, शाहनवाज इससे पहले कि मैन ऑफ द मैच के हकदार बने, जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया, शानदार बल्लेबाजी, 20 रन की जो छोटी सी पारी खेली थी वो लाजवाब रही थी. उसी तरीके का कार्य इस वक्त वो करते हुए देखा कि अनाज यहाँ पर हाई वोल्टेज बल्लेबाजी कर रहे हैं, तो अपने बल्ले से वो सिंगल डबल रन रोटेट करते हुए नजर आ रहे हैं. दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क, स्विच हिट, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री के पार, ये 6 रनों के लिए. अफलातून फटका पाहायला मिळाला मित्रांनो. ज्या प्रकारे स्विच हिट पाहायला मिळाली, टाइमिंग ऑन द राइट चेंडू को कनेक्ट करना और सीमा के बाहर भेजना, बहुत ही बेहतरीन बॅटिंग करते हुए आणि अनाशा या बॅटिंग मधून खरंच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा कॉन्फिडन्स लेवल हा एक बराचशा हाय झालेला पाहायला मिळेल. शितेज पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारचे चौकार खेचले केजू मुंडे सारख्या गोलंदाजा विरुद्ध, आणि यावेळी मात्र आपण पाहतोय गोपेंद्र बोहरा, तसंच डोंबिवलीची हा स्पीड स्टार, त्याच्या विरुद्ध मात्र त्याच्या वेगाचा इथे उपयोग केला जातोय. यावेळी नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट बाउन्स पाहायला मिळतो यावेळी, आणि निश्चितच नशिबाची 7 गोळीदारी इथे मिळताना पाहायला मिळते. फलंदाज अनासला या देखील चेंडूवरती येतोय. फाईनल क्षेत्रामध्ये हा चौकार. जब पाहायला मिळत आहे. फुटवर्क खूप चांगल्या प्रकारे यूज करताना पाहायला मिळत आहे. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड विथ द हाय बॅक लिफ्ट, यावेळी मात्र चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांना निश्चितच सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळेल. यावेळी येतोय अजून एक शानदार आमदार चषक चौकार. क्या बात है, अनस क्लासिकल स्ट्रोक, नो डाउट बहुत ही बढ़िया. डोक्यावरून, यस, ओव्हर्स द बॉलर्स हेड, वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट झोन ऑफ क्रिकेट फील्ड ज्याला म्हटलं जातं, त्या फील्डमध्ये त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला आणि 4 धावा या देखील चेंडूवरती अर्जित होताना चांगला हल्ला गोपेंद्रवरती चढवला गेलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, परंतु यावेळी यू मे साय विल डेफिनेटली हिट सांगून देणारा चेंडू. बेल्स इथे मात्र उडतायत, डिस्प्लोज होताना पाहायला मिळतील. यष्टांच्या वेध घेत असताना पहिला विकेटचा बदल, पहिला धक्का. बिल्कुल, विकेट बहुत बड़ा विकेट है. एक सेट बैट्समैन आउट हुए हैं और बिल्कुल भूपेंद्र के हिस्से में ये बहुत बड़ा विकेट है. कहा जाता है ना कि कितना भी पकड़ लो ये फिसल जाता है जरूर, ये वक्त है साहब बदल जाता है जरूर. उसी तरीके का दृश्य इस वक्त जरूर देखने मिलता हुआ. थोड़ा वक्त लगा बदलने में, लेकिन विकेट मिला है और बड़ा विकेट हाथ लगा है. अनस जैसे एक होनहार सेट बैट्समैन को इन्होंने पवेलियन की राह लौटने पर किया है मजबूर. निश्चितच अनाज नावाचं हे वादळ इथे क्षमावलेलं पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे या चेंडूवर देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला, परंतु यावेळी बॅट्समनचा पवित्र बऱ्याचशा लवकर ओळखला. त्यानंतर मात्र चेंडूमध्ये असलेली पेस आणि पिचिंगमध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. फुलरलँड चेंडू आपण पिचिंग करताना पाहायला मिळाला. गोपेंद्रच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी पेसमध्ये बीट केलं आणि यावेळी मात्र यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. विकेटचं पतन होताना ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या संघासाठी. एक इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू आपण पाहतोय जो मिळवला गेलाय. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या दाखल 24 रनांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. ओपनिंग स्टाईल बराचसा चांगल्या प्रकारचा स्टार्ट इथे या 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतो. 12 रन प्रति ओवर के अनुसार आजमगढ़ 11 यूपी टीम परफॉर्मेंस कर रही है. हर ओवर में बिल्कुल हमारे जो साथी स्कोरर हैं जरूर हम तक की ये सूचना पहुंचाते हुए, स्कोर है 27 रन. यस सर, 27 रन.
तो बिल्कुल स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त 27 रन, एक अच्छा स्टार्ट मैं तो कहूंगा। 13.50 की औसत से इस वक्त बल्लेबाजी देखने मिल रही है। एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार किया है, पावर प्ले की ओवरों में रनों को जोड़ने में सक्षम और कामयाब रहे। बॉल अब इस वक्त जूना हो चुका होगा और इस वक्त बॉल ज्यादा ट्रेवल करेगा। ये चीज यूपी के खिलाड़ियों को बहुत बखूबी अच्छे तरीके से पता है। लेकिन ग्रामीण के जो सितारे हैं, नो डाउट, अगर बात करें जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार, ये खिलाड़ी भी अपने क्षेत्र की दिग्गज टीमों के साथ परफॉर्मेंस करते हैं। और यहां पर आज के दिन जो जो टीमें परफॉर्मेंस कर रही हैं दोस्तों, हर एक सितारा, ऑल ओवर इंडिया का हर एक सितारा आपको इस सरजमी पर, इस ग्राउंड पर आमदार चषक 2021 में खेलता हुआ आएगा नजर। इस वक्त यूपी टीम एक अच्छे पायदान पर है, एक अच्छे प्लेटफॉर्म पर है। जिस तरीके से उनके कप्तान ने यहां पर जो सूचना दी थी कि बल्लेबाजी करते वक्त उन्हें क्या हासिल करना है, उन्होंने लक्ष्य सोचा था कि 60 पार अगर वो टारगेट करते हैं तो उनकी बॉलिंग अटैक बहुत बढ़िया है। उसी तरीके से शानदार परफॉर्मेंस करने की कोशिश जरूर करें। मोहम्मद हाशिम खान स्ट्राइक पर शाहनवाज, इनकी जिम्मेदारी ज्यादा बढ़ेगी। यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो मिड विकेट झोन मध्ये लॉफ्ट केला जातो चेंडूला, वन बाउंड चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळेल। हाशिम नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येताना जरूर पाहायला मिळत आहेत। शहानवाज निश्चितच सलामीला फलंदाज, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजूनही खेळपट्टीवरती असणार आहे। जशा प्रकारे सर आपण उल्लेख केलात की एक खूप चांगल्या प्रकारचा स्टेज इथे प्लॅटफॉर्म सजवलेला पाहायला मिळतो, जो सेट केलाय ओपनिंग पेअरने। ज्या प्रकारे कॅपिटलाइज करणं आवश्यक होतं पॉवर पेच्या दोन्ही षटकांना, त्या षटकांना मात्र खूप चांगल्या प्रकारे कॅपिटलाइज केलंय। ज्या प्रकारे आपण उल्लेख केला चेंडूवरचा फर जो कुठेतरी आता कमी झालेला असणार आहे, चेंडू अधिक ट्रॅव्हल होऊ शकतो आणि निश्चितच जो फलंदाजांच्या हितामध्ये जाण्याची जास्त शक्यता असते, परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय करण घनसोलकर याला हा देखील तेवढाच मातब्बर आणि दिग्गज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। सध्याच्या क्रीडा नक्कीच काही दिवसांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला आहे। मागील मॅच मध्ये देखील मिड ओव्हर्स मध्ये याने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली, त्याचा फायदा त्याच्या संघाला झाला होता। यावेळी देखील तेवढीच जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे। वेगाची परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु यावेळी मात्र नक्कीच फलंदाज त्याचा फायदा घेतोय। लॉर्ड फुलटच चेंडूला येतो मात्र स्लॉक स्वीपचा फटका मिड विकेट झोन मध्ये चांगला गॅप शोधून काढत असताना हा येतो एक अप्रतिम चौकार। कुठे ना कुठे ते पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न झाला, शिरजचा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी इथे करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या प्रयत्नात आपण पाहतोय पिचिंग मध्ये काही ना काही गडबड झाली। लोड फुलटच चेंडू ज्या ठिकाणी प्राप्त झाला त्याला मात्र खूप चांगल्या प्रकारे केवळ गॅप मध्ये स्टेअर करण्याचं काम यावेळी फलंदाज करताना हाशिमला आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली। यावेळी निश्चितच खराब लाईन लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळतोय, परंतु या लेग ब्रेक पद्धतीच्या चेंडूमध्ये जी लाईन इथे हाताळली गेली ती ऑफस्टिकच्या बरीचशी बाहेर टप्पा पडलेल्या चेंडूने अधिक वळण घेतलं। पंचाने निश्चितच व्हाईट बॉल घोषित करत असताना इथे गोलंदाजाला दंडित केलंय। कारण घनसोलकर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती। सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला। यावेळी जी पिचिंग अप्रतिम पाहायला मिळते त्या पिचिंगने इथे पूर्णतः बीट केलं फलंदाजांना आणि त्याचाच उपयोग इथे मात्र झाला। गोलंदाजाला डॉट बॉल इथे हाताळला जातोय। नेक्स्ट मॅच विनंती असेल आमची दोन्ही संघाचे संघनायक सार्थक 11 झारा संघाला विनंती असेल, त्याचबरोबर आर्य 11 विनर स्पोर्ट्स संघाला देखील विनंती असेल, आपल्या दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाच्या दिशेने जायचं। मिड इनिंग मध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत त्या ठिकाणी। यावेळी ऑफ केला जातो चेंडूला, वाईड स्पीड विकेट झोन मध्ये हा चेंडू येतोय। प्रयत्न खूप चांगला झाला, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्की चेंडू सीमा पार होताना पाहायला मिळतोय। या देखील चेंडू येतोय एक दर्जेदार चौकार। निश्चितच जरी इथे अनास बाद झालाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी जेव्हा मात्र हाशिम इथे बॅटिंग मार्गवरती आलाय त्याने देखील 4 चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय। ऑफकोर्स 3 चेंडू फेस करत असताना त्यातील 2 चेंडूवरती चौकार प्राप्त केलाय। निश्चितच अनासने तिकडे इनिंग संपुष्टात आली, त्याने इनिंग इथे जिकडे शेवट केला, परंतु त्यानंतर त्याची जागा इथे खूप चांगल्या प्रकारे हाशिमने घेतली आहे। त्याच प्रकारचं अटॅकिंग क्रिकेट हाशिम देखील खेळताना पाहायला मिळतो। एक खूप चांगली प्रकारची रणनीती पाहायला मिळते। थिंक टँकचं काम इथे खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळते, जे थिंक टँक इथे रणनीती बनवत असतात। पुन्हा एकदा आमचा कॉल असेल सार्थक 11 झारा संघाला,
त्याचबरोबर RA11 विवर स्पोर्ट्स नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांचे संघनायक आपण मिड इनिंग मध्ये व्यासपीठाच्या दिशेने जायचंय. यस, नेक्स्ट मैच के टॉस के लिए आमंत्रित करेंगे सार्थक 11 जारा वर्सेस आर्या 11 विनर स्पोर्ट्स. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. टप्पा खाने के बाद गेंद कट होती हुई, लेग ब्रेक होती हुई, बल्लेबाज को बीट करती हुई और बल्लेबाज इस गेंद को समझ नहीं पाए. गेंद रही डॉट के रूप में. बिल्कुल कहा जाता है ना ओमकार के ना संघर्ष ना तकलीफ होती है जीने में. जब तक कि संघर्ष ना हो आपके जिंदगी के अंदर तब तक के मजा नहीं आता जीने में. उसी तरीके का दृश्य इस वक्त संघर्ष यहां पर करते हुए बल्लेबाज नजर आ रहे हैं. लेकिन मैं तारीफ करूंगा गेंदबाजी की. क्या गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज करण मान लीजिए बल्लेबाजों को दे रहे हैं इस वक्त अपनी गेंदबाजी से करंट. अप्रतिम चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी फलंदाजाला पहिल्या 2 षटकांमध्ये पेस मिळायला होता, गती मिळायला होती, त्याचा उपयोग दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे केला. परंतु यावेळी ओळखलं करणे खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये पूर्ण षटकामध्ये आपण पाहिलं प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दाटणीचा टाकण्याचा प्रयत्न. पिचिंग मध्ये ज्याच्या चेंडूने मात्र योग्य टप्पा ते हाताळला त्या चेंडूवरती मात्र निश्चितच पूर्णतः खामोश ठेवलं ते फलंदाज हाशिमला आपण पाहतो. यावी या षटकात आतापर्यंत खर्च केला त्या करणने त्या 10 धावा आणि या 10 धावांसहित आपण पाहतोय 3 षटकांचा गेले समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर्स. 3 ओवर की समाप्ति के बाद 37 रन एक अच्छे पायदान पर है, एक अच्छे मुकाम पर है यूपी टीम. आजमगढ़ की ये टीम ने वाकई में इनके खिलाड़ियों ने प्रभावित किया. लेकिन करण की मैं तारीफ करूंगा जिन्होंने तीसरा ओवर किया. अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन. 10 रन एक सीमित ओवरों के मुकाबले में 2 आंकड़े में रन देना एक अच्छा आंकड़ा माना जाएगा. 10 रन बिल्कुल जिस अंदाज में जिस तरीके से बल्लेबाजी चल रही थी 13.50 की औसत से बल्लेबाजी हर ओवर में कर रहे थे आजमगढ़ टीम के बल्लेबाज. उसी बल्लेबाजी के दौरान करण ने आकर रनों को रोकने की कोशिश की. जिस तरीके से रेड सिग्नल का काम किया मैं तो कहूंगा मात्र 10 रन किए. एक किफायती ओवर रहेगा करण का. गेंदबाजी की कमान पर इस वक्त आए हैं परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाने वाला खिलाड़ी, कम उम्र में ज्यादा नाम कमाने वाला खिलाड़ी, जिसके नाम पर लगभग 8 से 7 बाइक और 13 बाइक और 2 कार 3 कार जिनके नाम पर है वो गेंदबाज इस वक्त गेंदबाजी की कमान पर सज्ज होता हुआ केतन म्हात्रे. निश्चितच सर वाकाळूंचा असणारा सुपरस्टार केतन म्हात्रे यावेळी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. एक उद्योन्मुख आणि अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ज्याच्याकडे निश्चितच सगळ्यांच्या नजरा नेहमी राहिल्या आहेत, ज्याने मात्र डोंबिवली ग्रामीण विभागातील क्रिकेट असेल खऱ्या अर्थाने गाजवलं असा खेळाडू. आणि नुकतंच आपल्याला सरांनी ज्या प्रकारे उल्लेख करून सांगितलं की या खेळाडूच्या नावावर तब्बल 12 ते 13 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक आणि 3 4 व्हीलर्स 3 मॅन ऑफ द सिरीजच्या 4 व्हीलर्स याच्या नावावरती आहेत असा खेळाडू आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना अमन फ्रॉम वाकळण केतन म्हात्रे. तर बॅटिंग मार्कवरती शहानवाजला देखील आपण पाहणार आहोत. मागील मॅचचा हिरो. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला चेंडू कॉर्नर झोन इथे निवडला जात आहे. निश्चितच खूप चांगला फटका इथे येताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. जदवर चेंडूला फील्ड केला जाईल तदवर एकेरी धाव पहिल्या चेंडूवरती इथे मात्र निश्चितच स्ट्राईक ओरडील होताना पाहायला मिळेल. हाशिमला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला घेऊन आणलं जात आहे. जो हाशिम प्रत्येक चेंडूवरती काही कुठे ना कुठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एका एंडने शी टँकरची भूमिका खूप चांगल्या प्रकारे शहानवाज इथे निभावत असताना आपल्याला पाहायला मिळते. तो दुसऱ्या एंडने अटॅकिंग स्ट्रोक इथे मात्र खेळले जात आहेत. प्रथमतः आपण पाहिलं अनास आणि आता मात्र हाशिमच्या माध्यमातून केतन म्हात्रे. पण कशा प्रकारची रणनीती राहते हाशिम विरुद्ध केतनची देखील आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची धावसंख्येची गती गाठली ती आजमगढ यूपी 11 या संघाने आणि एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने प्रवास करताना देखील पाहायला मिळतं. अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अपील झाली होती. जेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु बरीचशी लोक कॅच आपण पाहू शकतो जी प्रयत्न जरूर चांगल्या प्रकारे करण्यात आला यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. साई शिलार तिकडे आपल्याला पाहायला मिळतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. पण निश्चितच अंतिम क्षणी इथे कॅच इथे होऊ शकत नाहीये. एक धाव तदवर दरम्यानच्या कालावधीमध्ये जरूर दोन्ही फलंदाज अर्जित करतायत. या एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 39 या धावसंख्येवरती. एक गडी गमावलाय. 39 धावा धावफलकावरती. सेकंड विकेटसाठी देखील एक खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते ज्याचा उपयोग अंतिम
षटकामध्ये केला जाऊ शकतो. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस यावेळी गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, काहीसा शरीरापासून दूरवरची लाईन देखील पाहायला मिळाली जी ठेवली गेली आणि विशिष्ट अँगलने यावेळी अराउंड द विकेट इथे मात्र मारा करताना पाहायला मिळतो. केतन मात्रे एका विशिष्ट अँगलने चेंडूला रिलीज करण्याचा प्रयत्न शहानवाजच्या विरोधात करण्यात आला आणि पहिल्या चेंडूवरती शहानवाजला इथे कुठेतरी आपण पाहतो खामोश ठेवण्यात यशस्वी देखील झालाय. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये दिला लागेल चेंडू, खूप चांगला फटका येतोय, परंतु तेवढीच चांगली कॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. लावण्याच्या दरम्यान इथे घेतली जाईल. शहानवाजला इथे मात्र परतावा लागताय. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र झाला, परंतु जी पॉवर इथे मात्र आवश्यक होती ती पॉवर त्या स्ट्रोकच्या मागे झोकवता आलेली नाहीये. परिणाम आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि इथे होईल विकेटचं बदल. येथे विकेट नंबर 2 आजमगढ़ यूपी संघाला लागणारा धक्का क्रमांक 2. बिल्कुल बहुत ही बढ़िया कैच यहाँ पर देखने मिला है. जरूर बिल्कुल कहा जाता है ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों में उड़ान होती है. उसी तरीके का दृश्य देखने मिला. थोड़ा तरसाया, थोड़ा तड़पाया, उसके बाद मजबूर किया बड़े हिट खेलने पर और डीप लॉन्ग ऑन पर यह खूबसूरत कैच. विकेट का पतंग होता हुआ, लगता हुआ बड़ा झटका. एक सेट बैट्समैन आउट हो चुके हैं, उनकी कमी पूरी करने के लिए आए हैं बल्लेबाजी की कमान पर इस वक्त कासिम बाबू. एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा, यूपी से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी. इनका जब हमने इंटरव्यू लिया था, इनसे पूछा गया था कि आप मुंबई में कब आए, कितनी बार आपने परफॉर्मेंस किया, तो इन्होंने कहा था कि भिवंडी प्रीमियर लीग में मैं पहली बार आया हूं और ज्यादा क्रिकेट में खेलता हूं कोलकाता में. आज पूरी टीम उनकी आई है परफॉर्मेंस करने और पहला मैच इन्होंने जीता है जरूर लीग का. अब ये दूसरा मैच इनके लिए बहुत इंपॉर्टेंट होगा इस लीग के लिए. अब देखने वाली बात यह है कि कासिम बाबू का परफॉर्मेंस, हमने सबका परफॉर्मेंस देखा, कासिम बाबू की गेंदबाजी भी देखी, अब देखना है बल्लेबाजी किस प्रकार की करते हैं ये अपनी टीम के लिए. सर कासिम यांच्या खांद्यावरती फिनिशिंग टच देण्याची देखील एक चांगली जबाबदारी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा त्याच अँगलने चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळी देखील पुन्हा एकदा आपण पाहतो यशस्वी ठरताना केतन म्हात्रे आपल्या संघाला कुठेतरी या सामन्यामध्ये पुनरागमन करून देताना पाहायला मिळतं. कमबॅक खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय यावेळी जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारे ते पाहायला मिळेल. 40 रन स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद ओमकार अगर हम देखें तो स्कोर दर्शाता हुआ नजर आया था 37 रन केतन मात्रे को लाया गया. बिल्कुल मैं तो कहूंगा कि रेगिस्तान में बारिश का काम किया. मात्र 3 रन की ओवर की मुंबई की परिभाषा में इस ओवर को कहा जाएगा कम खर्चा और फुल चर्चा. इस तरीके की गेंदबाजी यहां पर केतन मात्रे ने की. जरूर पाणी पोहोचवायचं आमची विनंती असेल मैदानामध्ये. यस, ग्राउंड में पानी की व्यवस्था थोड़ी सी करनी है. काफी कड़क धूप है ओमकार. आज के दिन अगर देखा जाए टेम्परेचर 38 to 40 डिग्री के आसपास है और बिल्कुल धूप में जो खिलाड़ी दौड़ रहे हैं उन्हें पानी की किल्लत जरूर हो रही है. और पानी पीते वक्त मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा, ये हम नहीं, साइंस कहता है कि बैठकर पानी पीजिएगा क्योंकि आपकी खून की रफ्तार तेज होती है, आपकी खून के जो दौड़ने का अंदाज होता है वो काफी तेज होता है. इसलिए आप लोगों से रिक्वेस्ट रहेगी कि पानी पीते वक्त बैठकर पानी पीजिएगा, नहीं तो आपके पेट में, नहीं तो आपके सर में तकलीफ हो सकती है. तो दोस्तों आप देख रहे हैं आमदार चषक 2021 बेहतरीन टूर्नामेंट. जितनी तारीफ करें उतनी कम. इस सीजन में सबसे बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता 5,55,505 रुपए की जो 555 रुपए की जो इनामी राशि रखी गई है. इतिहास रचेगा 2021. पहली सबसे बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता और इस प्रतियोगिता में ऑल ओवर इंडिया से आकर परफॉर्मेंस करते हुए आपको हर एक सितारे नजर आ रहे हैं.
स्टार कास्ट आज मान लीजिए यहीं पर है। आज टेनिस के बड़े से बड़े सितारे आपको मिलेंगे इसी सरजमी पर, इसी ग्राउंड पर। आमदार चषक 2021 में एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट से भरपूर आज का दिन और कल का दिन रहेगा जरूर। शुअर सर, कंप्लीट एंटरटेनमेंटचं पॅकेज असणार आहे. सगळे टेनिस क्रिकेट विश्वातील रथी महारथी या मैदानामध्ये आज या क्रीडांगणावरती निश्चितच या इतिहासाचा भाग होताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण निश्चितच ज्यांच्या नावावरती हा आमदार चषक पाहायला मिळतोय त्यांच्या नावावर देखील एक विक्रम आहे. विक्रमातीत आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेवरती लगातार 8 वेळा निवडून जाण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे ते आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ज्यांच्या गौरवाचा आढावा घेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाला साजेशी अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते जी आयोजित केली जाते एक युवा नेतृत्व प्रतिनिधी कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं नुकतंच आगमन देखील या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व या वडा विधानसभेला जे लाभलं गेलं आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग गिरणी कामगारांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर पोलीस वसाहत या संपूर्ण विभागात खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. त्या पोलिसांच्या बाबतीतले असले अनेक प्रश्न असतील हे निश्चितच वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं काम ज्यांनी केलं ते निश्चितच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या हक्काचा माणूस आणि आपल्या हक्काचा आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेची सुरुवात देखील काय झाली. निश्चितच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र शेवटच्या षटक घेऊन येताना पाहायला मिळेल फलंदाज निश्चित माफ करा गोलंदाज येते पण मात्र नंतर करण खंचोलकर ज्याच्यावर विश्वास दाखवला आणि पहा विश्वास काय करतोय. इथे मात्र विश्वासाने पहिल्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केली आहे आणि बाद होताना पाहायला मिळतो तो कासिम बाबू. चक दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी पुन्हा एकदा कॉल करतोय. आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सार्थक जारा, विजय पावले टॉस करण्यासाठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आर्या विनर्स. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा विनंती करतोय ही ओव्हर संपल्यानंतर यापुढील मॅचचा टॉस होईल तर त्या टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचंय. बिल्कुल ओमकार, कहा जाता है ना कि पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है। पहली गेंद पर ही इस खिलाड़ी ने, गेंदबाज करण ने अपनी उड़ान दिखाई और पहली गेंद पर चलता किया एक सेट बैट्समैन कासिम बाबू, एक स्टार खिलाड़ी यूपी का, एक बड़ा सितारा, उसे आउट किया। करण ने आते ही साथ दिया है बड़ा वाला करंट। आए हैं न्यू बैट्समैन राइट हैंडर अली। बिल्कुल अली को भेजा गया है और चीता गेम के ये वंडर बॉय के रूप में जाने और पहचाने जाते हैं। आज यूपी टीम से परफॉर्मेंस करते हुए आपको नजर आएंगे। अली ऑन स्ट्राइक। करण अप्रतिम स्पेल इथे हाताळताना आपल्या संघाला कमबॅक करून देतोय। यावेळी लेग ब्रेक मध्येचा हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे रिस्ट वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या रिस्ट वर्कच्या माध्यमातून ज्या प्रकारे चेंडूला वळण दिलं जात आहे, ज्या प्रकारची पिचिंगच्या माध्यमातून एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स कुठेतरी जो प्राप्त होतोय तो फलंदाजांना इथे मात्र बीट करून जाताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती आपला वेग दाखवला, ज्या वेगाने निश्चितच ब्लॉकवर डिलिव्हरी दाखवली। यावेळी मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती पाहिला आणि त्यानंतर मात्र निश्चित पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय लेग ब्रेक मध्येचा चेंडू। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी रडारमध्ये दिला गेलेला चेंडू खूप चांगला टायमिंग पाहायला मिळतोय। मिड विकेट झोन मध्ये येतोय उंच हा षटकार, येईल एक अप्रतिम आमदाचषक षटकार। या चेंडूवर देखील निश्चितच पाहायचं झालं तर फ्लाईट दिली होती, आमंत्रित केलं होतं फलंदाजांना, परंतु फलंदाज देखील तेवढे स्मार्ट क्लेवर पाहायला मिळाले। चेंडूच्या पिचिंग पर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचले, त्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो। टायमिंग अचूक। बिल्कुल अली के लिए तो मैं यही कहूंगा खाली कि ख्वाब टूटे हैं मगर हौसले अभी जिंदा है। हम वहां पर, हम वो हैं जहां पर मुश्किलें भी शर्मिंदा है। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की आकर, बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क, षटकार 6 रन। सर ज्याची इथे खऱ्या अर्थाने गरज आहे, अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, या षटकात मात्र मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल। टार्गेट सेट करायचं, जर टार्गेट सेट करायचं तर अंतिम षटकाचा जास्तीत जास्त उपयोग करावा लागेल आणि इथे मात्र करताना पाहायला मिळतात ते अली। फिनिशिंग टच इथे मात्र या इनिंगला द्यावे लागणार आहे, त्यासाठीच इथे मात्र नक्कीच बॅटिंग मार्कवरती UP 11 आझमगड संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील। परंतु करणला देखील आपण पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतायत। वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू यांच्या ताफ्यात जरूर आहेत, पण यावेळी कोणत्या प्रकारचा चेंडूचा उपयोग केला जातोय
बराचसा बाहेरची लाईन इथे आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन शरीरापासून पाहिजे दूरवर ठेवला जातोय चेंडूला. पिचिंग जर पाहिजे झाली तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट पिच केला गेला, परंतु निश्चितच आपण पाहतोय टप्प्यापर्यंत एका विशिष्ट अँगल चेंडू उजव्या हाताच्या निश्चितच फलंदाजांना सोडून जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावफलकावरती धावा लागेल सतत आतापर्यंत 47-47 धावा. केतन मात्रेंचं मागचं षटक केवळ 3 धावांचं एक अत्यंत उत्तम असं इकॉनॉमिकल षटक राहिलं. त्या षटकाने खऱ्या अर्थाने जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाला कुठेतरी या मॅच मध्ये निश्चितच कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळी या अंतिम षटकात पाहतो कुठेतरी हल्ला चढवताना फलंदाज आली आणि त्याचमुळे काही ना कुठेतरी जे प्रेशर शिफ्ट होत आहे या गोलंदाजाला देखील चूक करण्यासाठी ते भाग पाडलं जात आहे. शेवटचे षटक अत्यंत महत्वपूर्ण. या षटकात जे मोमेंटम प्राप्त होणार आहे ते मात्र अत्यंत महत्वाचं राहील सर नेक्स्ट इनिंग साठी दोन्ही संघांसाठी. म्हणजे कुठला संघ या षटकामध्ये वर चढताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन परंतु यावी येतो एक पॉवरफुल हिट दिमागदार लाजवाब षटकार. काव कॉर्नर झोन मध्ये लांबच लांबचा षटकार येईल यावेळी पुन्हा एकदा अलीच्या बॅटमधून. स्ट्रेंथ, पावर, टाइमिंग बहुत बेहतरीन सर दिखाई दे रहा है अली के इस बैटिंग में. कहा जाता है ना कि ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम गए जब आग लगी हो सीने में. क्या बात है अली. जलवा खऱ्या अर्थाने जी आग लागलेली असेल तो जलवा इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग मधून. अली कटकेलसाठी चेंडूला पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्विक सिंगल जरूर त्या दरम्यान इथे कंप्लीट केली जाते. स्वतः कुठेतरी नाराज आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, राईज करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच त्या फटक्यामध्ये तितकं यश प्राप्त होत नसेल तरी एक धाव जरूर इथे प्राप्त होते आणि एका धावाने आपण पाहतो धाव फलक जाईल तो यावी 54 धावसंख्येवरती एक डिसेंट टार्गेट जरूर सेट केलं असं म्हणेन मी सर या ठिकाणी. कारण आपण पाहतोय कालचा दिवस आम्ही पाहिला 60-62 धावांचं लक्ष चेस करून तितकं सोपं राहिलेलं नाहीये या मॅच मध्ये. त्याचसोबत UP11 आझमगड या संघाकडे जी असलेली गोलंदाजी लाईनअप आहे ती खूप चांगल्या प्रकारची. त्यामुळे टार्गेट जे सेट करण्यात आलंय ते तितकंसं सोपं नसेल चेस करत असताना. यावेळी पाहू खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जरूर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन इथे हाताळली गेली होती. अली फ्रॉम द बॉडीचा मारा पुन्हा एकदा परंतु यावेळी पंचांचा इशारा देतो. इट इज अ व्हाईट बॉल कॉल केला जातोय. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव आणि त्याचसोबत एक अतिरिक्त चेंडू देखील हाताळावा लागेल आणि तो मात्र निश्चितच महत्वपूर्ण जरूर राहील. आतापर्यंतच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ जरूर समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. धावफलकावरती धावा लगायला गेले ते तब्बल 55 धावा. खूप चांगल्या प्रकारचा रन रेट इथे मेंटेन केला गेला. पहिल्या 3 षटकानंतर कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं धावसंख्येवरती रोख लगावण्याचं काम केतन मात्रेने केलं. परंतु या षटकात अलीने ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे, पॉवरफुल हिटिंग केली आहे, त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या षटकाचा खूप चांगल्या प्रकारे समाचार घेतला गेला. तो आझमगड UP या संघाच्या माध्यमातून निश्चितच 55 धावा धावफलकावरती आधीच लगायला गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच सर्वांचे लक्ष असतील. महत्वपूर्ण असणारा चेंडू. पाहूया काय होईल, काय बिघडेल, काय घडेल या चेंडूवरती. बिगिट केला जातो चेंडूवरती पुन्हा एकदा काव कॉर्नर झोन मध्ये आणि हा देखील येतोय प्रॉपर टायमिंगने. एक लाजवाब षटकार पुन्हा एकदा अलीच्या बॅटमधून. हाशिमच्या बॅटमधून मला षटकार पाहायला मिळतोय. परंतु हा षटकार 60 धावा इथे मात्र पार करताना पाहायला मिळेल. 61 धावा धावफलकावरती लगायला जात आहेत. 5 षटकांच्या अखेरीस 62 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जात आहे सेकंड इनिंग मध्ये. आता जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघासाठी. यस सर, चलते हैं टॉस बॉक्स की तरफ जहां पर टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे चंदू शेट्टे सर. बिल्कुल मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा चंदू सर. तो चलिए टॉस का बॉस कौन बनता है ले चलते हैं आपको डायरेक्ट स्टेज के ऊपर. यस ओवर टू चंदू सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. पुन्हा एकदा मुख्य मंचावर आहोत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव एकनाथ संगम साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मुख्य मॅचचा टॉस होईल. कारण अशा 2 टीम आहेत महाराष्ट्र आणि भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत टीम म्हणून ओळखल्या जातात. परंतु परिस्थिती अशी आहे की दोन्ही टीम पहिल्या मॅच आपल्या हारलेल्या आहेत
आणि पाहूयात या मॅचमध्ये विजय पावले ॲज अ कॅप्टन जे सांगलीचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कामोठे पनवेलचे खेळाडू ज्यांना आपण ॲज अ कॅप्टन म्हणून या ठिकाणी सुनील चावरी यांना पाहतोय आणि त्यांच्यामध्ये या महत्त्वपूर्ण मॅचचा होईल टॉस. एकनाथजी संगम साहेब भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. आणि टेल कॉल केला होता विजय पावले यांनी. विजय पावले, टॉस तर आपण या ठिकाणी जिंकलेला आहे. काय रणनीती असेल या मॅचमध्ये आपली आणि त्याचबरोबरीने हां तर आणि काय चेंजेस असतील? आकाश तारेकर बाहेर थांबतोय आणि महाराजला खेळतोय आम्ही. महाराज हां, आम्ही फिल्डिंगचं डिसिजन घेतो. काय चुका झाल्या पहिल्या मॅचमध्ये असं म्हणाल? आता मागचं सोडायचं असं नवीन मॅच नवी जिद्दीने, परंतु काहीतरी असं वाटतं ॲज अ कॅप्टन? मी तर बोलतो की ऑल ओव्हर सगळे चांगले खेळले. थोडं डिपार्टमेंट बॉलिंगचं वीक झालं. त्यानंतर अभिजित दुधेने जी सोडलेलं कॅच थोडा आम्हाला, त्यानंतर एक माझ्या ओव्हरला एक सुटलेलं कॅच, म्हणजे फिल्डिंगमध्ये आम्ही कमी पडलो. त्यामुळे मला वाटते आम्ही 90% मॅचमधून बाहेर गेलो. खूप साऱ्या तुमची टीम अशी आहे की भारतातील नामवंत संघांमध्ये तुमच्या टीमचं नाव घेतलं जातं आवर्जून आणि याही मॅचमध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कमबॅक कराल यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सुनील चावरी, तसं पाहिलं तर असं खूप कमी वेळा पाहिलं मी तर दोन गटातील ज्या दोन टॉप टीम आहेत त्या दोन्ही टॉप टीम पहिल्या मॅच हारलेल्या आहेत. तर काय रणनीती असेल आता या मॅचमध्ये? काही चेंजेस असतील का साईडमध्ये? काय 1-2 चेंजेस असतील आणि कसं पहिला बॅटिंग आली ते कमीत कमी 70 रन करायला बघू आम्ही. काय चुका झाल्या असं वाटतं पहिल्या मॅचमध्ये? उत्तर प्रदेशाची टीम या ठिकाणी आली आणि त्या टीमबरोबर तसे तुमचा टीम जर पाहिलं तर एक जिगरबाज टीम, मोठी टीम म्हणून ओळखली जाते. थोडा बॉलिंग अटॅक नवीन होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा बॅटिंग आम्ही खराब केली, त्याच्यामुळे 60 रन झाले नाहीत. तर या मॅचमध्ये अपेक्षा आहे खूप चांगला खेळ तुम्ही कराल. दोन्ही टीम जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत आहेत, ताऱ्या सिताऱ्यांची मैफिल या दोन्ही टीममध्ये आहे. परंतु त्या दोन टीममधील घमासान आपल्याला काही क्षणात म्हणजे हा डाव झाल्यानंतर पाहायला मिळेल. कारण त्याही मॅचचं आता सर्व टेनिस क्रिकेट विश्वास ही चर्चा असेल, दोघांपैकी एक टीम तर स्पर्धेच्या बाहेर जाणार, म्हणजे हे घमासान मात्र नक्कीच प्रॉपर होणार आहे. जाऊयात यानंतरच्या या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, परंतु त्याही मॅचची चर्चा आता सुरू झाली असेल. पाहत राहा आमदार चषक tenniscricket.in वर. धन्यवाद. हॅलो, चेक. तर निश्चितच या इनिंग जशी सुरुवात होईल या आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा शहजाद सर यांना आमंत्रण. मुंब्रावरून विशेष आज या स्पर्धेसाठी आपल्याला हिंदी समालोचकाच्या भूमिकेत लाभलेले निश्चितच एक सुमधुर समालोचक शहजाद सर. ओ टू यू. थैंक यू सो मच ओंकार जी, धन्यवाद. तो दोस्तों इस वक्त जंग जारी है क्रिकेट के महासंग्राम में आमदार चषक 2021 में. एक तरफ है आजमगढ़ की नामी ग्रामी टीम, यूपी से आई हुई ये टीम, उसी तरीके से उनका मुकाबला है जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार. इनके बीच चलता हुआ ये मुकाबला. लक्ष्य रखा गया है 62 रन का. इससे पहले की मैच में भी आजमगढ़ की टीम ने 61 रन किए थे. लक्ष्य रखा था 62 रन का. गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं ग्रामीण स्टार डोंबिवली टीम की ओर से, जागृति स्पोर्ट्स की ओर से सलामी बल्लेबाजी की जोड़ी जीतू शेलार और नीलेश मात्रे, एक बड़ा नाम. ये दोनों ही खिलाड़ी अगर विकेटों पे डटे रहे, टिके रहे, तो फिर मैच का दृश्य फेर बदल करने में समय नहीं लेंगे. लेकिन गेंदबाजी की कमान पर देखिए किसे लाया गया है. यासिर शेख, एक अनुभव से भरपूर खिलाड़ी, अंडर 19, बिल्कुल अंडर 19 मुंबई की ओर से ये परफॉर्मेंस कर चुका खिलाड़ी. गेंदबाजी की कमान पर यासिर शेख. पहली गेंद का स्वागत किया है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के पार. ये आता हुआ खूबसूरत 4. अपने इरादे जाहिर किए, अपने पूरी तरीके से इरादों को यहां पर उड़ान दी और पहली गेंद पर अटैक किया, गेंद को सीमा रेखा पार किया और ये 4 रनों के लिए गेंद को कन्वर्ट किया. इस 4 रन के साथ अकाउंट को ओपन किया है जरूर. ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट, जीतू शेलार.
इस बार ऑन द राइज खेला है, गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार, एक और आता हुआ दंडनीत 4। वक्त डीप मिड विकेट के क्षेत्र में 1 रन मिलेगा जरूर। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है, 1 रन के साथ स्ट्राइक को कन्वर्ट किया है और मौका दिया है नीलेश मात्रे, एक स्टार कास्ट खिलाड़ी, एक डेंजर खिलाड़ी के रूप में इन्हें जाना और पहचाना जाता है। बिल्कुल इस खिलाड़ी की चर्चा हम जरूर करेंगे। इस खिलाड़ी के दमखम पर आज ग्रामीण की जो स्टार खिलाड़ी है वो उभर कर आए हैं। डोंबिवली ग्रामीण स्टार, ये जो नाम है ये ऊपर लाने में सबसे बड़ा योगदान अगर किसी का होगा तो वो नाम है नीलेश मात्रे। ऑन स्ट्राइक नीलेश, जो कि मोतियों की माला जिस तरीके से पिरोते हैं, सितारों को जोड़कर एक सेट तैयार करते हैं, उसी तरीके से ग्रामीण स्टार को तैयार करने वाला ये खिलाड़ी नीलेश के लिए पहली गेंद, मौका है रनआउट का, नजदीकी मामला हो सकता है, क्या दुर्घटना घटी है ये देखने वाली बात होगी जरूरी। अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ किया है इशारा और जिम्मेदारी बढ़ेगी अब तीसरे अंपायर की। यस, डिसीजन पेंडिंग। क्या हुआ देख सकते हैं स्क्रीन के ऊपर हम। दिलों की धड़कनें तेज हैं। अगर एक सेट बैट्समैन आउट हो जाता है, जीतू शेलार जिसने एक अच्छा स्टार्ट दिया है, ओमकार, अगर वो खिलाड़ी का विकेट मिल जाए तो जश्न का माहौल जरूर यूपी टीम मनाएगी विकेटों के बीच में जरूर, क्योंकि ये एक बड़ी सफलता होगी। एक बड़ा कांटा ये निकालने की कोशिश जरूर करेंगे अंपायर। हमारे तीसरे अंपायर इस दृश्य को देखते हुए डिसीजन हम तक के पहुंचाते हुए कुछ ही समय में इसका डिसीजन हम तक के आएगा जरूर। टेक्नीशियन टीम tenniscricket.in, फर्स्ट वेबसाइट टेनिस क्रिकेट की जिन्होंने यूट्यूब लाइव कवरेज स्टार्ट किया, संतोष नानेकर, ऑल टीम मेंबर्स, उनका जरूर हम धन्यवाद करेंगे। शुअर सर, निश्चितच ज्यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेट विश्वात क्रांती घडली गेली ती वेबसाईट आणि संतोष नाणेकर यांची संपूर्ण मेहनत जी आता मात्र नक्कीच फार रूपाला पाहायला मिळते। ग्लॅमरस रूप या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। पुन्हा एकदा आम्ही प्रेक्षकांना विनंती करतोय, जे प्रेक्षक बाउंड्रीवरती बसलेत, आपण आपले पाय त्या कर्टनच्या आतल्या बाजूने घ्यायचे। सर्वांना विनंती आहे, ज्या पडद्याच्या आतल्या बाजूने पाय घ्यायचे आहेत, ती बाउंड्री लाईन आहे आपली। सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण आतमध्ये बसायचं, तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपले पाय घ्यायचे आहेत। वारंवार आपल्यास विनंती येते, रोज आपल्याला ही विनंती केली जाते, सौम्य शब्दात केलेली विनंती आहे आमची। आमचे स्वयंसेवक कोऑर्डिनेटर आपल्यापर्यंत पोहोचतील तत्पूर्वी आपण ते पाय आहेत ते वारंवार जी विनंती केली जाते ते निश्चितच आपण ऐकली पाहिजे आणि सहकार्य करायचं आहे। आपल्यासाठी ही स्पर्धा आहे, आपल्याच मनोरंजनासाठी, आपल्याच साठी ठेवली गेलेली स्पर्धा, परंतु जर आपलं सहकार्य नसेल तर निश्चितच कुठे ना कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागू शकतं। त्यामुळे निश्चितच आपल्याला विनंती आहे, क्षेत्ररक्षकांना तिकडे कोणत्या प्रकारची अडचण होणार नाहीये, डिसिजन देण्यात कोणत्या प्रकारचा अडथळा तिथे पंचांना येणार नाही याची दक्षता बाळगा। त्यामुळे वारंवार आपल्यास विनंती आहे, पाय आतमध्ये घेऊन बसा। त्या कर्टनच्या आतमध्ये तो पडदा लावलाय, ती बाउंड्री लाईन आहे, त्याच्या आतमध्ये पाय आपण घ्यायचे आहेत। प्लीज देखिए, रिक्वेस्ट है, आप बहुत ही अच्छे दर्शक हैं, आपने इस मैच में रंग भरा है जरूर। अंपायर का इशारा आता हुआ नटआउट के रूप में। कहा जाता है ना कि ठोकर नहीं लगेगी जनाब तो कैसे पता चलेगा कि आप पत्थर के हैं या फिर कांच के हैं, उसी तरीके की घटना घटी है यहां पर। अब ठोकर लगी थी, मौका था रनआउट के रूप में विकेट हासिल करने का, लेकिन अंपायर की मैं प्रशंसा करूंगा, टेक्नीशियन टीम की प्रशंसा करूंगा, बखूबी अपने काम को सही अंजाम तक के पहुंचाया और डिसीजन हम तक के पहुंचाया नटआउट के रूप में। एक अच्छा स्टार्ट देने की जो कोशिश जारी थी जीतू शेलके की, वो रहेगी इस वक्त कंटिन्यू। तमाम जो जीतू शेलार, यस, जितने भी तमाम दर्शक जो पर्दे के अंदर पैर रखकर बैठे हैं, उनसे विनंती करेंगे, नर्म विनंती करेंगे कि प्लीज सर, आप लोगों की ये प्रतियोगिता है। इस बार देखिए बड़ा हिट करने की कोशिश, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में है और गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। अंपायर का इशारा, वन बाउंस, सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत 4। ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट, बहुत ही सुंदर। देखिए मैं फिर से एक बार रिक्वेस्ट करूंगा जो हमारे दर्शक हैं, प्लीज देखिए पर्दे के पीछे पैर रखकर आप बैठिए, बाउंड्री है वो। अगर खिलाड़ियों को देखें, यूपी के जो खिलाड़ी हैं 70 से 80 किलो के हैं, अगर ये आप पे गिरे तो अगले शनिवार तक की आपकी छुट्टी होगी, इसलिए आपसे विनंती कि प्लीज पैर पीछे रख के बैठिए।
ये हमारी विनंती है, रिक्वेस्ट है आपसे। धन्यवाद। गेंदें हो चुकी हैं अब तक के 5 गेंदें अभी तक हो चुकी हैं। एक गेंद अभी भी आना शेष, एक गेंद अभी भी आना बाकी। सामना करने के लिए सज्ज होते हुए फिर से एक बार जीतू शेलार। स्कूप करने की कोशिश की थी, सफल हो गए थे, जगह बनाकर विट्टू की गहराई में जाकर उनका स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। गेंद और बल्ले की नाराजगी देखने मिली। बचा हुआ काम डॉट के रूप में गेंद को कन्वर्ट किया कीपर ने। ओवर की हुई है समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 14 रन। नाईस स्टार्ट, खूप चांगल्या प्रकारच्या सुरुवात इथे दोन्ही फलंदाजांनी करून दिल्या. दोन्ही फलंदाज आपल्या विस्फोटक अंदाजासाठी ओळखले जातात. जितू शेलरला आपण पाहिलं मागील मॅचमध्ये 4 चेंडूंमध्ये लगातारचे 4 षटकार खेचत असताना त्यांनी मात्र मॅच विनिंग इनिंग पेश केली. मॅन ऑफ द मॅचचे देखील हकदार राहिले. आणि निश्चितच आपण पाहतो दुसऱ्या बाजूला निलेश म्हात्रे यांना, ज्यांना मात्र नेहमीच आपण पाहिले टेनिस क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या प्रकारचे फटके खेळताना, कधी उजव्या हाताने कधी डाव्या हाताने, दोन्ही बाजूने येतात. लेफ्ट राईट दोन्ही खूप चांगल्या प्रकारचे फटके खेळताना आपण नेहमीच त्यांना पाहिले. एक डेंजरस कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती पाहायला मिळते, जी निश्चितच पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे, जी पार्टनरशिप आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली, नो लॉस आपण पाहिलं. सार्थक झारा 11 संघासारख्या मातब्बर संघाविरुद्ध शिदजा यांनी 62 रन, त्या देखील मॅच मध्ये 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. आता देखील त्याच प्रकारचा टार्गेट आहे आणि सुरुवात देखील तशीच झाली. 14 रन पहिल्या षटकाच्या अखेरीस. जे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक होतं त्याला मात्र खूप चांगल्या प्रकारे कॅपिटलाइज केलंय. पण या सेकंड ओव्हरला कशा प्रकारचा अप्रोच राहतोय. यस, लक्ष्य रखा गया है 62 रन का ओंकार। मैं तो कहूंगा कि सपनों को पाने के लिए समझदार नहीं पागल बनना पड़ेगा, तब जाकर ये लक्ष्य पार होगा। इस वक्त जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे जीतू शेलार, उसी नक्शे कदम पर नीलेश मात्रे को भी बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर बात बनेगी। गेंदबाजी की कमान पर आए हैं कासिम बाबू को लाया गया है गेंदबाजी की कमान पर अपनी टीम की ओर से दूसरा ओवर लेकर। गति में मिश्रण किया, गेंद को हुक किया, गेंद जाती हुई डीप फाइन लेग बाउंड्री के पार 4 रनों के लिए। निश्चितच बाउन्सरचा सर इथे प्रयोग केला, जो पहिल्या चेंडूमध्ये प्रयोग करण्यात आला, परंतु खूप चांगल्या प्रकारे बाउन्सरला ओळखला. या चेंडूमध्ये या बाउन्सरमध्ये तितकी गती नव्हती, पेस नव्हती, त्यामुळे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला. हुक करत असताना आपण पाहतो फाईन लेगला एक लाजवाब चौकार यावेळी मात्र निलेश म्हात्रेंच्या बॅटमधून. बिल्कुल कहा जाता है ना कि मोती कभी किनारे पर नहीं मिलता, आपको समंदर की गहराई में उतरकर उसे लेना होता है, ढूंढना होता है। उसी तरीके से अब नीलेश मात्रे अपनी रनों की गाड़ी टॉप गियर में डालते हुए अब समंदर के बीच में उतरते हुए और रनों के मोतियों को चुनते हुए इस वक्त ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए नीलेश। इस बार क्लासिकल स्ट्रोक, गेंद जाती हुई इस वक्त पॉइंट रीजन पर। जब तलक के गेंद को फील्ड किया जाता, 1 रन आसानी के साथ पूरा किया। यह अच्छी बात है, अच्छी गेंद का सम्मान करना, खराब गेंद का समाचार लेना, यह एक अच्छे बल्लेबाज की निशानी होती है। और उस निशानी में से ही यह जौहर जरूर दर्शाया बल्लेबाज इस वक्त नीलेश मात्रे ने। जीतू शेलार नो डाउट एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस कर रहे हैं अब तक के। अपनी टीम के लिए 3 चौके जड़ चुके हैं, 1 सिंगल ले चुके हैं। ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए वो अब तक के नजर आए हैं। पहली ओवर में स्कोर था 14 रन और अब स्कोर बोर्ड पर नजर डालें तो स्कोर दर्शाता हुआ 19 रन स्कोर कार्ड पर। आहिस्ते आहिस्ते रनों का पीछा यहां पर जरूर करती हुई टीम नजर आ रही है जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण टीम। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन जरूर देखने मिला। 1 रन आसानी के साथ पूरा किया, 1 रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। कहा जाता ना कि सक्सेस पाने के लिए ओंकार 6 चीजों का होना बहुत जरूरी। सबसे पहले मेहनत, उसके बाद काबिलियत, उसके बाद संघर्ष और जुनून, उसके बाद सब्र और अंतिम और आखिरी विश्वास। अगर आपके पास ये 6 चीजों का कॉम्बिनेशन होगा तो फिर आपके सक्सेस कदमों को चूमेगी। उसी तरीके का दृश्य विकेटों के बीच में देखने मिलता हुआ। एक तरफ की कमान संभाली है जीतू शेलार ने विश्वास के साथ, तो दूसरी तरफ नीलेश मात्रे सब्र के साथ नजर आ रहे हैं। इस बार देखिए सब्र का बांध टूटा है, पुल किया है, गेंद काफी समय तक के हवा में, गेंद जाएगी डीप आउट ऑफ द पार्क। अंपायर का इशारा कन्वर्ट होता हुआ 6 रन के लिए। सर
ब्रिलियंट टायमिंग खूप प्रॉपर इथे पाहायला मिळालं. त्या टायमिंग सोबतच झोकावली गेलेली पॉवर, त्यामुळेच काय होईल आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल करू शकत ना मिड विकेट झोन मध्ये. चेंडूने एलिव्हेशन बरंचसं गाठलं होतं, पण तो डिस्टन्स देखील अंतिम क्षणी पाहायला मिळालं. तो गाठला जात असताना सीमारेषा ओलांडणारा षटकार, एक लाजवाब षटकार. निश्चितच ज्या प्रकारची इनिंग इथे पेस केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने नक्कीच एक ब्रिलियंट स्टार्ट इथे म्हणावी लागेल. बिल्कुल कहा जाता है ना कि हालात वो ना रखो जो हौसला बदल दे, बल्कि हौसला वो रखो जो हालात बदल दे. क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी करना है, लाजवाब, शानदार, जानदार, धमाकेदार, विस्फोटक बल्लेबाजी विकेटों के बीच में इस वक्त चलती हुई जरूर नजर आ रही है. अगली गेंद कासिम बाबू का सामना करने के लिए सज्ज. नीलेश आउट ऑफ द ऑफ स्टंप, पिचिंग काफी खराब रही. अंपायर ने वाइड बॉल का इशारा दर्शाया जरूर. पॉपिंग क्रीज के कोने से गेंदबाजी करना चाह रहे थे. बिल्कुल बल्लेबाज के अगर रडार में गेंद आ रही है तो वो हुक या फिर पुल कर रहे हैं. उस तरीके के स्ट्रोक से दूर गेंद करने की चाहत जताई, रेंज में गेंद को करना ना चाहा, उसके कारण अतिरिक्त रनों का इजाफा होता हुआ, अंपायर का इशारा वाइड बॉल में कन्वर्ट होता हुआ, चतुराई भरी गेंदबाजी महंगी साबित होती हुई वाइड के रूप में. अगली गेंद इस बार पैडल स्वीप खेला है जरूर. गेंद जाएगी मिड विकेट में. ताबिश वहां पर मौजूद. खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ सफलता मिली है, लेकिन थोड़े समय के बाद. स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण. जागृति स्पोर्ट्स की अगर बात करें तो इस टीम को सजाया और संवारा है विशाल मात्रे, राहुल भाई पाटिल. ये दोनों ही जनों ने मिलकर इस टीम को सजाया और संवारा है. स्कोर की अगर बात करें तो स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर थमा हुआ, रुका हुआ 27 रन. क्या कहना चाहेंगे ओमकार? 27 रन इस वक्त अच्छा स्टार्ट है, क्योंकि दूसरा ओवर प्रगति पथ पर है. एक गेंद अभी भी कासिम बाबू की आना शेष है और एक अच्छा स्टार्ट की जिस तरीके से हम बात कर रहे थे, क्या लगता है स्टार्ट अच्छा मिला है इस वक्त ग्रामीण टीम को? शुअर सर, खूप चांगल्या प्रकारचा स्टार्ट. जवळ 27 धावा म्हणजे जवळजवळ त्यांनी 45 to 50% रन्स आपल्या पूर्ण टार्गेट मध्ये चेस करण्यात यश प्राप्त केले पहिल्याच 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जे देखील अजूनही समाप्त झालेले नाहीये. त्यामुळे निश्चितच चांगला स्टार्ट, एक अटॅकिंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच आपण पाहिलंय वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ऑफ कोर्स, व्हाई नॉट. अगली गेंद इस बार देखिए व्हाट अ हिट, ब्यूटीफुल क्लासिकल ड्राइव. गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के पार. ये आता हुआ खूबसूरत 4 रन. ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट. 2 ओवर की समाप्ति हुई है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 31 रन. कहा जाता है ना कि जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं. उसी तरीके का दृश्य. 31 रन, ताबड़तोड़ बल्लेबाजी. 15.50 की औसत से बल्लेबाजी करती हुई टीम जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार. और स्टार का जब उतरी हो तो चमकना तो बनता है बॉस. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. या परिसराचे भाग्य विधाते लगातार 8 वेळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये जाण्याचा ज्यांचा एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचे जनक आदरणीय कालिदाजी कोळंबकर साहेब. प्रश्न कोणताही असू दे, उत्तर एकच असतं या विभागामध्ये, ते म्हणजे कालिदाजी कोळंबकर साहेब. आणि गेली 8 वेळेच्या आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा त्यांचा एक विक्रम राहिलाय. असे दमदार कार्यसम्राट आमदार कालिदाजी कोळंबकर साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. निश्चितच ज्या प्रकारचे स्टार्ट इथे मिळवून दिली आहे, एक अशा प्रकारची स्टार्ट विस्फोटक अंदाजामध्ये मिळवून दिले दोन्ही निश्चितच फलंदाजांनी सलामीच्या. खूप चांगल्या प्रकारचा दबाव हा मात्र शिफ्ट केलेला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं आपण 62 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केल्यानंतर कुठेतरी बॅटिंग लाईनला निश्चितच अंडर प्रेशर होते, परंतु ज्या प्रकारचं प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळतं या इनिंगमध्ये दिलं गेलं. नए गेंदबाज आए हैं वामिक. छोटे से कद के हैं लेकिन विस्फोटक गेंदबाज के रूप में जाना और पहचाना जाता है. सामना करने के लिए सज्ज होंगे इनका डेंजर बैट्समैन बंटी. बंटी ऑन स्ट्राइक. बंटी के हाथों में इस वक्त, बंटी के कंधों पर जिम्मेदारी है बल्लेबाजी की. स्कोर है
31 रन। पहली गेंद गति में थोड़ा सा मिश्रण किया था, नकल बॉल की थी, बल्लेबाज बंटी गेंद को समझ नहीं पाए। बंटी बद्रिगे एक डेंजर टेनिस क्रिकेट खिलाड़ी माना जाता है इन्हें टेनिस क्षेत्र में, टेनिस वर्ल्ड में, और इस वक्त पहली गेंद रही डॉट के रूप में। बिल्कुल गेंदबाजी की कमान पर आए हैं वामिक। पहली गेंद डॉट के रूप में की है, अगली गेंद लेकर तैयार होंगे। शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल कानों के पास से गुजरती हुई गेंद, कानों के पास से गुनगुनाती हुई गेंद, कानों के पास से गुजरते वक्त कहती हुई जागते रहो का ये इशारा देती हुई गेंद खूबसूरत तरीके से कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ अच्छी लाइन और लेंथ पर गेंदबाजी के जलवे बिखेरता हुआ ये गेंदबाज वाल्मीक। मैंने पहले से कहा था कि छोटे कद के जो खिलाड़ी होते हैं वो एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस करते हैं, उनके पास टैलेंट कूट कूट कर भरा होता है। उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिलता हुआ। कद काटी पर ना जाइए जनाब, ये गेंदबाजी कुछ कमाल कर दिखाएगा, ऐसा इरादे लेकर आए हैं गेंदबाजी की कमान पर। अगली गेंद थोड़ी सी आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को रखा था, काफी ऑफ स्टंप के बाहर रही, वाइड शॉट कर गेंद करने की कोशिश की थी, लेकिन अंपायर ने इस गेंद को वाइड जरूर करार दिया। अतिरिक्त रनों में एक रन इस वक्त होगा शुमार, रनों की रन संख्या बढ़ेगी जरूर। स्कोर में फेरबदल, स्कोर 32 रनों पर दर्शाता हुआ। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार वाल्मीक। इस बार देखिए गति में थोड़ा सा मिश्रण किया था, अच्छा टप्पा था, जोरदार अपील की गई तीसरे अंपायर की, फिर से एक बार मांगनी की गई है। तीसरा अंपायर का यहां पर जरूर काम बढ़ेगा और तीसरे अंपायर पर जिम्मेदारी भी जरूर बढ़ेगी। अब देखना यह है क्या नजदीकी मामला हुआ है, क्या बल्लेबाज पॉपिंग क्रीज में बैट को ग्राउंड करते हुए नजर आएंगे या फिर पॉपिंग क्रीज की जगह पर उनका बल्ला हवा में होगा, क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर। यहां पर तीसरे अंपायर डिसीजन पेंडिंग। यस, तीसरे अंपायर शशि सर और जय पवार, हमारे अनुभव से भरपूर अंपायर। यस, अंपायर डिसीजन, रेड सिग्नल यहां पर आता हुआ, रेड बत्ती जलती हुई और विकेट का बदाम होता हुआ रन आउट के रूप में। द कमबॅक केला जातो तो पहा, निश्चितच या आधीच्या षटकात देखील विकेट प्राप्त केली। याच्या षटकात आपण पाहतोय लगातारचे 2 ते 3 चेंडू हे डॉट बॉलच्या स्वरूपात आता येणं यशस्वी झाला। यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, एक रिस्की सिंगल इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये नक्कीच यावेळी फिल्डिंग एफर्ट्स खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले आणि परिणाम विकेटचं इथे होतं पतन। बिल्कुल बड़ा झटका लगेगा, एक सेट बैट्समैन आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए नजर आएंगे, जीतू शेलार। बिल्कुल दुनिया में सब चीज मिल जाती है दोस्त, लेकिन केवल अपनी गलती नहीं मिलती। अगर उस गलती को अगर आप ढूंढ लें तो फिर आपसे बढ़कर कोई अच्छा परफॉर्मेंस नहीं कर सकता। ये गलती महंगी साबित होगी और ये गलती महंगी पड़ेगी जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण टीम को, क्योंकि ये सेट बैट्समैन थे, निगाहें गेंद पर टिक चुकी थी, बॉल फुटबॉल नजर आ रही थी, वो खिलाड़ी आउट हुआ है। इस वक्त बड़ा झटका लगा है जीतू शेलार के रूप में। न्यू बैट्समैन आए हैं विकेटों के बीच में प्रवेश करने के लिए, एक बेहतरीन ऑलराउंडर की भूमिका निभाने वाला खिलाड़ी इस वक्त विकेटों के बीच में प्रवेश करता हुआ नजर आएगा, केतन मात्रे, जिसके नाम पर काफी सारे रिकॉर्ड्स हैं, काफी सारे रिकॉर्ड्स इसके खिलाड़ी के नाम। मैच का सिचुएशन है 15 गेंदे और जीत के लिए 30 रनों की जरूरत। इस वक्त विकेट गिरी है, 15-30 का यह मुकाबला नजर आता हुआ। हमारे साथी स्कोरर यह सूचना हम तक के पहुंचाते हुए अनिल सर हमारे साथ यहां पर जुड़े हुए हैं और बहुत ही बढ़िया स्कोरिंग की भूमिका में वो नजर आते हुए। अगली गेंद और देखिए बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क, बिग बिग एंड बिग ब्लो, 6 रन के लिए। याला एक प्रेशर रिलीजिंग फटका जो पाहायला मिळाला, कुठेतरी दबाव तयार झाला होता। आधीचे 3 ते 4 डॉट बॉल त्यानंतरची येणारी विकेट कुठे ना कुठेतरी बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळाला, परंतु या फटक्याने ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट, बहुत ही बढ़िया
अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज, इस बार टॉप एज गेंद आती हुई थर्ड मैन के क्षेत्र में, 1 रन के लिए निकले हैं, रिक्स भरा रन, लेकिन 1 रन लेने में कामयाबी हासिल हुई है जरूर। इस 6 की अगर बात करें तो जिस तरीके से आपने कहा प्रेशर रिलीज हुआ है, यस, मुश्किल वक्त में कुछ लोग खुद टूट जाते हैं और कुछ लोग ऐसे होते हैं जो रिकॉर्ड तोड़ देते हैं। उस वक्त में आकर इन्होंने 6 जड़ा और अपनी टीम के लिए रनों को जोड़ा, ये बहुत बड़ी बात होगी। और जिस वक्त टीम दुविधा में थी उस वक्त में आकर संकट मोचक जैसे बल्लेबाज का रोल प्ले किया, ये बहुत बड़ी बात होगी। केतन मात्रे नॉन स्ट्राइक हैंड पर, इस बार ऑन द राइज खेला है, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, खूबसूरत कैच, विकेट का पतंग होता हुआ शहजाद इस कैच को लपकते हुए। तर निश्चितच सर ज्या प्रकारे पाहायला दृश्य मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निश्चितच जेलबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाले फलंदाज। तर निश्चितच एक चेंडू निश्चितच आपण पाहतो डोंबिवली संघाच्या बाजूने जाता सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती लगेचच कमबॅक इथे केला जातोय। ज्या ठिकाणी चुका होत्या त्या ठिकाणी मात्र चुकांचा फायदा दोन्ही संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी संघाच्याकडून जरूर घेत आहेत। निश्चितच हा सामना रोमहर्षक जरूर बनताना पाहायला मिळतोय, कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय नेल बॅटिंग फिनिश या मॅच मध्ये पाहायला मिळेल। तरी सामना देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे, विजय संघ सरळ दाखल होतो सुपर 8 मध्ये, आणि निश्चितच सुपर 8 ची फेरी गाठायची असेल तर या मात्र स्लॉग्स ओव्हर मध्ये अंतिम षटकांमध्ये ज्या ठिकाणी प्रेशर हे वाढलेलं असणार आहे त्यामध्ये स्वतःच्या नर्व्स कंट्रोल करणं तेवढंच महत्वाचं असेल, आणि या नर्व्स कंट्रोल करत असताना दडपणाखाली दबावाखाली आपल्यातला बेस्ट इथे मात्र बाहेर काढावा लागेल। साई शेलार नवीन फलंदाज झाली, 12 गेंदे, जीत के लिए 23 रनों की जरूरत। 12-23 का ये मुकाबला इस वक्त नजर आता हुआ, मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का इस वक्त नजर आता हुआ। गेंदबाजी की कमान पर लाए जा रहे हैं, गेंदबाज अनस को बुलाया गया है, भरोसा उन पर जताया गया है, गेंदबाजी की जिम्मेदारी उनके कांधों पर जरूर दी गई है। अब देखने वाली बात यह है कि ये गेंदबाज अपने कप्तान के अल्फाजों पर खरे साबित होते हैं या फिर बल्लेबाज इन पर जमकर बल्लेबाजी करते हैं। क्या होगा क्या नहीं देखेंगे हम जरूर। तो दोस्तों आप देख रहे हैं आमदार चषक 2021, सबसे बड़ी इनामी राशि इस प्रतियोगिता की 5,55,555 रुपए, ये इनामी राशि अब तक के सबसे बड़ी ऐतिहासिक इस सीजन की इनामी राशि रहेगी। और इस इनामी राशि का कौन होगा हकदार, इसकी खोज आज भी जारी, अभी भी जारी। इसी बीच अगली गेंद, आड़े बल्ले से खेलने की चाहत, गति में थोड़ा सा किया था मिश्रण, उसका हुआ है फायदा, गेंद रहेगी डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ यहां पर अपनी गेंदबाजी की शुरुआत की है गेंदबाज अनस ने। मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, गेंदें बची है 11 और जीत के लिए 23 रनों की जरूरत। 11 गेंदें 23 रन इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। 11-23 का यह मुकाबला। इसी बीच अनस की अगली गेंद, इस बार खेला है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, खराब फील्डिंग जरूर देखने मिलती हुई, लेकिन जब तलक के गेंद को रिसीव करके थ्रो कर पाते, विकेटों के बीच में दौड़ लगी और 2 रन दौड़कर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों में। दोनों ही बल्लेबाजों के साथ साथ रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल बहुत अच्छा है। ओमकार देख सकते हैं, कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन, ये दोनों ही चीजें दोनों ही खिलाड़ियों के बीच नजर आती हुई, इशारों ही इशारों में रनों को किस तरीके से पूरा करना है, ये काबिलियत ये दोनों ही बल्लेबाजों के बीच नजर आती हुई। अच्छा कॉम्बिनेशन जरूर देखने मिलता हुआ और आहिस्ते आहिस्ते एक अच्छी पार्टनरशिप इस वक्त बिल्डअप होती हुई जरूर विकेटों के बीच में। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार अनस, इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाना चाह रहे थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच ड्रॉप, जीवन दान मिला है। 3 खिलाड़ी गेंद के नीचे आना चाह रहे थे लेकिन तालमेल लड़खड़ाता हुआ नजर आया, गेंद काफी समय तक के हवा में रही, अंतिम और आखिरी वक्त में यहां पर कैच हुआ है ड्रॉप। कोशिश की थी लेकिन नाकामयाबी भी हाथ लगती हुई और यहां पर 2 रन पूरे किए। मैच का सिचुएशन होगा चेंज, मैच की स्थिति आ चुकी है 9 गेंदे 19 रन, 9-19 का मुकाबला नजर आता हुआ। 9 गेंदे 19 रन। अब आहिस्ते आहिस्ते बदन के रोंगटे खड़े करने वाला यह मुकाबला आपके सामने आमदार चषक 2021
अगली गेंद ऑन द राइज, करारा प्रहार, गेंदबाज पे क्या बड़ा वाला अत्याचार होगा? नहीं, बिल्कुल नहीं। यहां पर खूबसूरत कैच, विकेट का पतंग, मैच में ट्विस्ट आता हुआ। और इस कैच के बाद यूपी टीम ने कहा है जरूर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। सुरेख कामगिरी युपी टीम आझमगडच्या संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. अली यांच्याद्वारे खूप चांगला झेल, बराचसा वेळ चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला जज केलं गेलं आणि अंतिम क्षणी मात्र ज्या प्रकारे इथे मात्र झेलला एक्झिक्यूट केलं गेलं अप्रतिमरित्या. आणि या विकेटची इथे मात्र नितांत गरज अशी होती असं म्हणावं लागेल. एखादा मोठा फटका निश्चितच सामन्याचं चित्र अजूनही बलटू शकतो. अजूनही निश्चितच जागृत स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघासाठी मॅच ओपन असणार आहे. आणि या संघाची बॅटिंग लाईनअप खूप धडाकेबाज पाहायला मिळते. निश्चितच जो लोअर बॉर्डर मिडल ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये देखील दमखम आहे. त्यामुळे अंतिम क्षणात देखील या संपूर्ण सामन्यामध्ये निश्चितच ते तडाखेबंद फटके आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु हे षटक, ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट राहील जी निश्चितच या मॅचची दशाने दिशा ठरवणारी राहू शकते. क्या गेंदबाजी की है, लाजवाब गेंदबाजी। भले से कुछ रन खर्च किए हैं लेकिन एक विकेट अनस ने जरूर हासिल किया है और अनस ने ये चीज को प्रूव किया है कि सीढ़ियां उनको मुबारक हो जिन्हें छत तक के जाना है। मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है। उसी तरीके की गेंदबाजी करता हुआ ये गेंदबाज इस वक्त नजर आता हुआ। लाजवाब, शानदार, जानदार, धमाकेदार। मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, बची हुई गेंदें हैं 8 और जीत के लिए रनों की जरूरत 19। 8-19 का ये मुकाबला। स्ट्राइक पर है बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज शाही सेलार, एक बड़ा नाम। इसी बीच ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, अपील की गई है जोरदार, लेकिन क्या अपील को स्वीकारेंगे? सेलिब्रेशन, यस, विकेट का यहां पर होगा पतंग। इनर एज लगती हुई गेंद अंपायर का इशारा कन्वर्ट होता हुआ विकेट के रूप में। साई सेलार यहां पर जरूर विकेट का पतंग हुआ है। अंपायर, इनफील्ड अंपायर का डिसीजन हम तक के पहुंचा है जरूर। इस वक्त बड़ा झटका लगा है और अगर ये विकेट गिरता है तो बहुत इंपॉर्टेंट विकेट माना जाएगा। तो बिल्कुल सेलिब्रेट किया गया, विकेट का पतंग हुआ है। शाही शेलार जैसे खिलाड़ी आउट हो चुके हैं, बड़ा झटका लगा है। खूबसूरत कैच पकड़ा कीपर ने और कीपर को कॉन्फिडेंस देखिए, उनके कॉन्फिडेंस लेवल से यह चीज को प्रूव किया जा सकता है कि विकेट गिरी है जरूर। बिल्कुल, महेंद्र सिंह धोनी जब से हमारी टीम इंडिया के कैप्टन बने उसके बाद टेनिस क्रिकेट हो, गली का क्रिकेट हो या मोहल्ले का क्रिकेट हो, हर कोई विकेट कीपर ही कैप्टन रहता है। उसी तरीके से इस वक्त भी हम देखें तो विकेटों के पीछे जो कप्तान है उन्होंने इस कैच को लपका और बड़ा झटका लगा है। एक होनहार खिलाड़ी साई शेलार आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। बैक टू बैक दूसरा झटका लगेगा, बैक टू बैक दूसरा बड़ा विकेट गिरेगा और दूसरा झटका लेने में सक्षम और कामयाब अनस। मैच का सिचुएशन चेंज होता हुआ 7 गेंदे 19 रन, 7-19 का ये मुकाबला। ओमकार, ये मैच अब मैं तो कहूंगा कि जनरल वार्ड से हटकर अब ये आईसीयू में कन्वर्ट हो चुका है। अब तक के मैच जनरल वार्ड में था, अब आईसीयू में कन्वर्ट हुआ है, तो जाहिर सी बात है हर एक की हार्टबीट थोड़ी सी फास्ट होगी। शुअर निश्चितच हार्टबीट्स वाढवणारे, हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच राहील। 7 चेंडूने 19 धावांची अजून विजयाची आवश्यकता असणार आहे जागृत स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाला। परंतु निश्चितच कौतुक करावं लागेल अनस, जो कॉन्फिडन्स अनसच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला होता त्याच प्रकारच्या कॉन्फिडेंटली गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते। या मॅचला टर्न जरूर करतायत। हैट्रिक बॉल अनस की आउट ऑफ द ऑफ स्टंप, तेज तर्रार गेंद थी। अंपायर का इशारा वाइड के रूप में, बिल्कुल डायरेक्ट हिट करना चाह रहे थे लेकिन कीपर की थोड़ी सी चूक और उस चूक का यहां पर इजाफा 1 के साथ 1 फ्री, वाइड के साथ 22 फ्री। सिंगल नहीं बल्कि डबल ये तोहफा रहेगा, ये गिफ्ट रहेगा। यूपी से आते वक्त कुछ ना कुछ गिफ्ट लाते हैं, उसी तरीके से ये गिफ्ट समझ लीजिए। यूपी की टीम ने ग्रामीण टीम को ये 2 रन का गिफ्ट दिया और ये गिफ्ट महंगा साबित होगा यूपी टीम के लिए या फिर यहां पर कुछ और दृश्य होगा, क्योंकि सिचुएशन चेंज होगा। 7 गेंदें बची हुई है और जीत के लिए 17 रनों की जरूरत है। 7-17 का ये मुकाबला, टेंशन भरा मुकाबला, दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला, शरीर के रोंगटे खड़े करने वाला ये मुकाबला इस वक्त चलता हुआ आमदार चषक 2021 में।
इस बार तेज तर्रार गेंद थी, बैट का मोटा सिरा लेकर कीपर के दास्तानों में, या मेरे ख्याल से बेल्ट्स यहां पर उड़ी है। यस, विकेट का पतंग हुआ है, बेल्ट्स को चूमती हुई गेंद नजर आई और विकेट का पतंग हुआ है, लगता हुआ एक और झटका डोंबिवली ग्रामीण टीम को। वॉट अ कमबॅक, खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक ज्या ठिकाणी आपण पाहिलं पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये जवळजवळ 15च्या सरासरीने ते धावा कोटल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र ज्या ठिकाणी पॉवर प्ले संपले, सलामीचे दोन्ही फलंदाज तिथे बाद झाले, त्यानंतर मात्र ज्या प्रकारे धावसंख्येच्या वरती अंकुश लागवण्याचं काम केलंय UP 11 आझमगड या संघाने अप्रतिमरित्या, खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक आणि मात्र निश्चितच या संघाची जी गोलंदाजी लाईनअप आहे ती स्ट्रॉंग का आहे हे खऱ्या अर्थाने इथे आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत या सामन्याला आणून ठेवलंय आणि ते देखील शेवटच्या षटकामध्ये आवश्यक असलेली विजयासाठी ती तब्बल 17 धावा। आता मात्र प्रेशर, धडपण हे पूर्णतः आपल्याला पाहायला मिळेल। तर जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार 11 या संघावरती 17 धावा एका षटकामध्ये बनवणं निश्चितच अशक्य काम नाहीये, परंतु बरंच कठीण देखील इथे राहणार आहे। बिल्कुल, गेंदबाजी की कमान पर इस वक्त गेंदबाज को लाया जा रहा है। टीम के एक तरकशों के तीर में से गोल्डन तीर का इस्तेमाल वामिक को, वामिक अंतिम और आखिरी ओवर लेकर आए हैं। 5वां ओवर इनके कांधों पर जिम्मेदारी के भार के रूप में दिया गया है और ओंकार खुद के निजी खाते का ये दूसरा ओवर लेकर सज्ज होंगे। पहली ओवर में किफायती भरी गेंदबाजी की थी बिल्कुल वामिक ने, कुल 8 रन खर्च किए थे अपनी ओवर में और सूझबूझ नपी तुली गेंदबाजी उन्होंने जरूर की थी। और अब इनके हाथों में गेंद थमाई गई है कि आपको 17 रन 6 गेंदों में रोकना है। अब देखने वाली बात यह होगी कि यह 17 का खतरा किस पर मंडलाता है। 17 म्हणजे खतरा, मराठी की परिभाषा में 17 म्हणजे खतरा। यस, उसी तरीके का दृश्य इस वक्त नजर आता हुआ, 17 का खतरा। पहिला स्पेल इकॉनॉमिकल जरूर राहिला होता वामिक यांचा, त्याचमुळे तो विश्वास पुन्हा एकदा दाखवलाय आणि अंतिम एक महत्वाचं जे निर्णायक षटक राहील या मॅच मधील, त्या षटक हाताळण्यासाठी वामिक यांच्यावरती ज्या षटकामध्ये आवश्यक असेल त्या तब्बल 17 धावा समोर असणार आहे। ते सुपर 8चं तिकीट कोणाला मिळेल, ते सुपर 8चं तिकीट अगली गेंद लेकर तैयार होंगे अपने बॉलिंग मार्ग पर। इस वक्त रनअप में थोड़ी सी मिस्टेक करते हुए जरूर नजर आए गेंदबाज वामिक। यस, 8 रन इससे पहले की ओवर में गेंदबाजी करते हुए की थी खर्च और कप्तान ने उनके हाथों में गेंद थमाई कि आप पे ही भरोसा है, आप 17 को रोकिए। 17 किसके लिए बनेगा खतरा, कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी इस बार। देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गलती कर बैठे और गेंद पर मिले हैं 2 रन। कॉन्फिडेंस रखना ये अच्छी बात होती है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस होना ये खुद के लिए नहीं पूरी टीम के लिए गलत बात होती है। यहां पर कॉन्फिडेंस से भरपूर थे, लेकिन जब ऐसा लगा कि ये ओवर कॉन्फिडेंस हो गए, उसके बाद ही ये कैच हुआ ड्रॉप। यहां पर जीवन दान मिला है और आपने जिस खिलाड़ी को जीवन दान दिया, इस युग में अगर आप किसी को जीवन दान क्रिकेट में देते हो तो वो अकेला आपकी जान नहीं, आपकी पूरी टीम की जान निकालने की काबिलियत और क्षमता रखता है। उस खिलाड़ी को आपने दिया है जीवन दान, जिसका नाम है तुषार पाटिल। ऑन स्ट्राइक, लाइफलाइन मिलने के बाद क्या कर पाएंगे कारनामा, देखने वाली बात होगी जरूरी। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, जोरदार अपील को स्वीकारा है, बैट को चूमती हुई गेंद कीपर के दास्तानों में विकेट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद, लगता हुआ इस वक्त बड़ा झटका जरूर जागृति स्पोर्ट्स ग्रामीण टीम को इस वक्त। और इस विकेट के जाने के बाद मैं तो यही कहूंगा ओंकार, अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन। निश्चितच प्रेशर इथे मात्र बरंचसं बिल्ड होईल आणि एक मोठा फटका जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती, परंतु लगातार दुसऱ्या चेंडूवरती देखील इथे एक चान्स क्रिएट केला गोलंदाजाने। एका अर्थाने त्या गोलंदाजाचं क्रेडिट आपल्याला पाहायला मिळते। कॉट बिहाइंड द विकेट इथे फलंदाजाला बाद करण्यात, बीट करण्यात पूर्णतः यश प्राप्त केलं गेलं आणि निश्चितच प्रेशर यानंतर प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आणि प्रत्येक डॉट बॉल जर मोठा फटका आला नाही तर निश्चितच प्रेशर बिल्ड करणारा राहील अधिकाधिक ते जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार या संघावरती। मोठा फटका, एक प्रेशर रिलीजिंग शॉट इथे अत्यंत नीडफुल राहणार आहे, अत्यंत गरजेचा राहील तो यावेळी डोंबिवलीच्या संघाला। 4 गेंदें बची हुई हैं, जीत के लिए 15 रनों की जरूरत है जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण टीम को। कहा जाता है ना कि किस्मत से लड़ने का भी अलग ही मजा होता है, ये मुझे जीतने नहीं देती और मैं हार नहीं मानता। कुछ स्थिति ग्रामीण टीम की इस प्रकार की नजर आती हुई।
बिल्कुल जद्दोजहद जारी है, जंग अभी भी जारी है। दोनों ही टीमें जीत के लिए संघर्ष करती हुई इस वक्त आमदाद चषक 2021 में जरूर, एक यूपी की टीम तो दूसरी तरफ ग्रामीण क्षेत्र की ये टीम डुंबियोली ग्रामीण। इसी बीच ये गेंद और बड़ा हिट लगाने की कोशिश और ये बेहतरीन कैच, व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे। क्या कैच लपका है खिलाड़ी यासीर ने, बिल्कुल फ्लाई करते हुए नजर आए, हवाओं में तैरते हुए नजर आए और इस कैच को कन्वर्ट किया। जहां पर मोहर लग चुकी थी 6 रन की, उस 6 को अपने हाथों से पहुंचा है इस वक्त ये उड़ता खिलाडी यासीर। सर निश्चितच मी तर म्हणेन ही कॅच नाही तर इथे मॅच पकडली असं म्हणावं लागेल, कारण की आता मात्र मॅचची सिच्युएशन बरीचशी आपण पाहतोय आणि निश्चितच आपण पाहतो मेगा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्लेस पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाच्या सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणी खेळल्या आहेत, कारण की कॅचेस अशा प्रकारचा एक दर्जेदार वंडरफुल एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने अशाच एफर्ट्स हा चान्सेस कन्वर्ट केल्यानंतरच कोणताही संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला बिल्कुल मिळतो. कहा जाता है कि कामयाबी की बुलंदियां कभी तैयार नहीं मिलती, जो हार गया उसे कामयाबी कभी नहीं मिलती। कामयाबी पाना है तो मेहनत भी करना पड़ेगी, कामयाबी किसी के दहेज में नहीं मिलती। क्या कैच पकड़ा, लाजवाब, बहुत ही बढ़िया, एक्स्ट्रॉर्डिनरी, ब्यूटीफुल कैच ऑफ द डे। न्यू बैट्समैन गोपी, मैच का सिचुएशन है 3 गेंदे शेष हैं और जीत के लिए 15 रनों की जरूरत है। 3 गेंदे 15 रन, व्हाट अ मैच, 3-15, एक बड़ा हिट मैच में वापसी के दस्तक दे सकती है टीम जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण। और ये आता हुआ क्या बड़ा हिट, यस दिस इज अ बिग 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 ब्लो आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। तसा खूप चांगला स्ट्रोक आणि अंडर प्रेशर अशा प्रकारचा फटका खेळणं बरेच क्रेडिटेबल राहील बॅट्समनसाठी. आणि या 6 धावांसहित आपण पाहतोय यावेळी मॅचची सिच्युएशन पूर्णतः बदलते. ज्या प्रकारे सर आपण उल्लेख केला, एक मोठा फटका इथे गरजेचा आहे आणि तो मोठा फटका येतोय. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली ग्रामीण स्टार संघाचं आव्हान अजूनही या मॅच मध्ये कायम असेल. बिल्कुल इस स्ट्रोक के साथ इन्होंने ये चीज को कह दिया कि दोस्तों पिक्चर अभी बाकी है, रुक जाइए, क्योंकि अभी भी 2 गेंदें शेष हैं और 2 गेंदों में जीत के लिए रनों की जो जरूरत है वो है 9 रन। गोपी इस वक्त बल्लेबाजी की कमान पर, एक बड़ा हिट और फिर से एक बार दस्तक मैच में दे सकती है जागृति स्पोर्ट्स टीम। और इस बार गेंद हवा में और ये खूबसूरत कैच, विकेट का पतंग, ओहो अब टेंशन, विकेट का पतंग हुआ है। खूप चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु दिशा, ज्या प्रकारची दिशा ती निवडली समोरच्या दिशेने, ज्या ठिकाणी बाउंड्री लाईन बरीचशी दूरवरची आहे त्या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर करणं बऱ्याच सगळ्यांनी मित्रांनो पाहायला मिळत आहे. परंतु याच वेळेला आपण पाहतो पॉवरफुल स्ट्रोक जरूर खेळण्यात आला, परंतु सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. विकेटचं इथे होतं पतन. आता मात्र निश्चितच आपण पाहू शकतो काहीशी बाजू इथे आझमगड यूपी लोन संघाची जड झालेली पाहायला मिळते. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बिल्कुल यूपी टीम के लिए मैं यही कहूंगा कि पहचान भले से छोटी हो लेकिन खुद के दम पर होनी चाहिए। और क्या पहचान बनाई है यूपी टीम ने, यहां पर आकर 2 बड़ी दिग्गज टीमों को इन्होंने कड़ी चुनौती दी और लोहे के चने चबाने पर मजबूर कर दिया। और 2 दिग्गज टीमों के सामने इन्होंने अपनी गेंदबाजी, अपने बल्लेबाजी के जो जौहर बिखेरे हैं वो जौहर इन्होंने वाकई में दर्शकों के दिल में अपने नाम की छाप छोड़ी है। इस वक्त आजमगढ़ 11 यूपी टीम, लोग याद करेंगे इस टीम को जरूर। और ये बड़ा हिट आता हुआ लेकिन देर से आए हैं, दुरुस्त नहीं, इस मैच को जीत में कन्वर्ट कर लिया है पूरी तरीके से आजमगढ़ 11 यूपी टीम। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड। पण निश्चितच सर मी जसा उल्लेख केला ती कॅच होती तिने मात्र मॅच टाइम गेली असं म्हणावं लागेल. अन्यथा त्या षटकाराने ही मॅच जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघ निश्चितच विजय होऊ शकला असता. परंतु वंडरफुल एफर्ट्स ज्या संघाने उत्तर प्रदेश ते मुंबई प्रवास केला, केवळ प्रवास केला नाही तर या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करत असताना पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये उलटफेर करत असताना सुपर 8 ची स्टेज देखील दिमाखात गाठलेली पाहायला मिळते. अप्रतिम सामना, वंडरफुल आणि निश्चितच मनपूर्वक अभिनंदन, बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी.